कोपरगाव शहरातील साईनगर परिसरात प्रभाग क्रमांक 11 मध्ये रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांच्या निधीतून मागील आठवड्यात रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र अवघ्या आठवड्याभरातच ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी नव्याने तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच खोदकाम सुरू झाल्याने पालिकेच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे। ड्रेनेजचे काम आधी करून त्यानंतर रस्त्याचे काम करणे अपेक्षित असताना उलट पद्धतीने काम का करण्यात आली असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी संताप व्यक्त करत पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। नगरपालिकेच्या कारभारात नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे। एका बाजूला शहरात विकास कामांची मोठी रेलचेल असल्याचा दावा केला जातो, तर दुसऱ्या बाजूला नुकताच झालेला रस्ता आठवड्याभरातच खोदला जातो। ग्राउंड लेवलवर जाऊन कामाची पाहणी केल्याचा दावा करणारे सत्ताधारी अशा प्रकारच्या कामांकडे दुर्लक्ष कसे करतात असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे। तसेच स्वतःच्या ठेकेदारांना लाभ मिळावा म्हणून घाईघाईत रस्त्यांची कामे करून नंतर खोदकामाच्या नावाखाली बिले काढली जात आहेत का असा आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। नवीन रस्त्यावर पुन्हा खोदकाम झाल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा परिसरात रंगली असून या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आत्ताच 7 ते 8 दिवस झाले असतील या रस्त्याचं काम झालेलं आहे। आमदार आशुतोष दादा काळे यांनी वाघघर ते कन्या शाळा अंतर्गत ह्या रस्त्यांना मंजूर करून आणले होते। त्याचबरोबर ही जी ड्रेनेज लाईन आहे ती देखील मंजूर झालेली आहे आणि या ड्रेनेज लाईनचं काम हे पण चालू आहे, परंतु नियोजनाचा अभाव बघा। आज ह्या रस्त्याचं 7-8 दिवसापूर्वी काम केलं आणि आज पुन्हा तो रस्ता खंदून ड्रेनेजचं काम चालू केलेलं आहे। म्हणजे कुठं काही ताळमेळ आहे का? आणि काल एक पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमचे लोक आम्ही साईटवर जाऊन काम करून घेतो ग्राउंड लेवलला। कोणतं ग्राउंड लेवलचं काम आहे? जर आज हे रस्ते झाले, हे परत फोडून याच्यावर जर ड्रेनेज होत असेल, पुढं पावसाळा येतोय, या नागरिकांच्या आतोनात हाल होणार आहे। तुम्ही जर या भागात बघितलं तर रस्ते नव्हते, प्रचंड हाल होत होते। कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी हा निधी आणला, हे रस्ते दर्जेदार व्हावे यासाठी आमदार साहेबांचे नेहमी प्रयत्न असतात, परंतु नगरपालिकेने अतिशय चालढकलपणा करून कुठलंही नियोजन न करता आज या रस्त्याची ही दुरावस्था बघा कशी। याला जबाबदार कोण आहे? हा नागरिकांचा पैसा आहे, याच्यात नागरिकांचे हाल होणार आहे। हे फक्त यांच्या ठेकेदारांना मलिदा मिळावा म्हणून काहीतरी काम चालू करून द्यायचं आणि आपले बिल काढून घ्यायचे, ही आजची परिस्थिती आहे। हे जे काम चालू आहे ड्रेनेजचं आणि हा जो रस्ता आहे, हे ड्रेनेजचं काम झाल्याच्या नंतर हे जे ड्रेनेजचे ठेकेदार आहे तो रस्ता जसाच्या तसा करून देण्याची जबाबदारी त्यांची आहे, परंतु ते कधी करून देणार? कारण पुढं पावसाळा आहे। अनेक शहरात अनेक ठिकाणी पहा तुम्ही ड्रेनेजचे कामं झाले आणि ते तसेच पडलेले, अजून त्याच्यावर जसेचे तसे रस्ते केले नाही। अतिशय आमच्या साईनगर भागामध्ये पहा कॉन्क्रीटचे एकदम चकचकीत रस्ते होते, आज ते फोडून जवळजवळ 8-15 दिवस झाले, ते तसेच पडलेले। याला जबाबदार कोण? याच्यावर पालिकेचा वचकच नाही, पालिकेचं नियोजन नाही, पालिकेमध्ये अतिशय ढिसाळ कारभार चालू आहे। पालिकेवर ना नगराध्यक्षाचं लक्ष ना कोणत्या अधिकाऱ्याचं लक्ष। जर त्यांचं लक्ष असतं तर हा रस्ता आज त्यांनी केला असता का? आणि जर हा रस्ता केला असता तर आज तो फोडायची वेळ आली असते का? जर हाच रस्ता करून परत फोडायचा, परत जनतेचे आतोनात हाल करायचे, हे कोणत्या नियोजनात आहे त्यांचं? डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।